तर आपल्या आयुष्यात सगळ्यांचंच जेवढं महत्त्व आहे त्याहून पेक्षा जास्त आपल्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्व आहे. बरोबर? एक्झॅक्टली. आणि आज शिक्षक दिन असल्यामुळे हा विषय मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर आपण लहानपणापासून प्रत्येकाच्या हाताखालनं वाढत असतो. म्हणजे घरी आई वडील असतात, शाळेत शिक्षक असतात. मग आई वडिलांचं जे शिकवणं असतं किंवा आई वडिलांची जे शिकवणी असते, संस्कार असतात, तेच आपल्याला शाळेत कसं वागायचं, चार चौघात कसं वागायचं ह्याच्यासाठी उपयोगी पडतात. हळूहळू आपण मोठे होऊ तसं तसं आपण कॉलेजला जातो. बरं, शाळेतले आणि आई बाबांचे संस्कार हे आपल्याला कॉलेजमध्ये उपयोगी पडतात. त्याचबरोबर कॉलेजमधनं आपण हळूहळू हळूहळू पुढे येत येत गेलो की आपण विद्यापीठात जातो, म्हणजेच पदव्युत्तर शिक्षणाला जातो. तिथेही आपल्याला आई वडिलांचे संस्कार आणि शाळा आणि कॉलेजमध्ये घेतलेले संस्कार उपयोगी पडतात. थोडक्यात काय तर सोशल बिहेवियर कसं असावं, आपण कसं वागलं पाहिजे, आपल्यात कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, कुठले बदल झाले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या जवळचे शिक्षक किंवा आपल्या जवळचे शिकवणारे लोक शिकवतात. मग शिक्षक फक्त फळ्यावर लिहून देतात तेच, किंवा ब्लॅकबोर्डवर लिहून देतात तेच, किंवा पुस्तक उघडून घोकमपट्टी करून हे लिहून घ्या, ते गणित सोडवा, ह्याचा भूगोलाचा हे काय, इतिहासाचं हे काय, एवढंच विचारणारे असतात का? तर नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला वेळोवेळी जिथे जिथे गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या गोष्टी ज्या लोकांकडून शिकवल्या जातात त्यांना आपण शिक्षक म्हणतो. फक्त व्यक्तीच नाही, काही वस्तू असतात, काही वास्तू असतात, काही इतर गोष्टी अशा असतात ज्याच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं. आता लहान बाळांकडनं आपल्याला निरागसता शिकायला मिळते. बरोबर? एखादी वास्तू जी पूर्वापार उभी आहे, आता माझी शाळाच घ्या, 100 वर्ष जुनी, किंबहुना त्याहूनपेक्षा जास्त वर्ष झाली असतील माझ्या शाळेला दिमाखात उभी आहे, तर त्या बिल्डिंगकडे बघून किंवा त्या शाळेकडे बघून मला काय शिकायला मिळतं माहिती आहे? इतक्या वर्ष तग धरून इमाने इतबारे ऊन वारा पाऊस वादळ काही आलं तरी मी खंबीरपणे तिथे उभी राहणार हे शिकायला मिळतं. मला माझ्या रंगमंचाकडनं काय शिकायला मिळतं माहितीये? एकदा का मी रंगमंचावर पाऊल ठेवलं की माझ्यासाठी माझं विश्व हे फक्त रंगमंचावर घडणारी कलाकृती असते. त्या पलीकडे माझ्यासाठी सगळं बाहेरचं विश्व बंद असतं. मग माझे वैयक्तिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील किंवा इतर कुठलेही प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी मी नाटकाचा आधार घेऊन रंगमंचावर सादरीकरण करू शकते. पण वैयक्तिक गोष्टी समोर आणून माझं जे शिकण्याचं काम आहे किंवा माझ्या ज्या रंगमंचानी मला एवढी मोठी स्पेस दिलेली आहे तिथं मी ते आणून माझं शिक्षण थांबवू शकत नाही. थोडक्यात काय तर आपल्या वाटेत प्रत्येक जण कोणी ना कोणीतरी शिकवणारा असतो. मग काही जण उपदेशाचे डोस देतात, काही जण आपल्याला छान समजावून सांगतात, काही टोमणे मारत शिकवतात. काही असलं तरी शिक्षण हे आयुष्यभर असतं आणि माणूस तेव्हाच प्रगल्भ होतो किंवा माणूस तेव्हाच उत्तम माणूस म्हणून जगायला शिकतो ज्या वेळेला आपल्याकडे शिक्षणाची जोड असते. त्यामुळे शिक्षण आणि शिक्षक हे महत्त्वाचे असतात. आपल्याला असं म्हणतात की लहानपणापासूनच काही काही गोष्टी शिकायला मिळतात. जसं की लहान बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं की ते रांगायला लागतं. मग रांगत 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 हळूहळू ते उभं राहतं. उभं राहायला लागलं की तो कोणाचा तरी आधार घेऊन उभं राहतं किंवा कोणाचं तरी बोट पकडून उभं राहतं. मग हळूहळू जेव्हा त्याला लक्षात येतं की नाही आता आपण स्वतःचा तोल सावरू शकतोय, त्यावेळेला ते स्वतःचा तोल सावरत उभं राहतं. अशा गोष्टी करत 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 ते एक मोठं माणूस होतं. आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं जातं की कधीही घरातनं न विचारल्याशिवाय आईच्या पर्समधून किंवा वडिलांच्या पॅन्टच्या खिशामधून कधीही पैसे काढायचे नाही. का? कारण हे संस्कार आहेत आणि ही एक प्रकारची नाही म्हटलं तरी छोटी चोरी आहे. आणि त्याच गोष्टीची आपल्याला वाईट सवय लागू नये यासाठी आपल्याला वेळोवेळी आपले आईवडील शिकवत असतात. थोडक्यात काय तर माझ्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येकाला माझ्याकडून आजच्या दिवशी शिक्षक दिनाच्या भरभरून शुभेच्छा. तुमच्या प्रत्येकाकडून मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आता हेच बघा ना, हे सगळं मी आपल्या अक्षर मानवसाठी करते. तर मला राजन खान सरांकडनं हे शिकायला मिळालं की एखादी कलाकृती लिहिताना ही कशी छान लिहावी हे त्यांच्या नाटकावरून कळतं. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, त्यांच्या कथेवर आधारित तिचे संदर्भ नसलेली गोष्ट
हे नाटक मी मागच्या वर्षीच्या राज्यनाट्याला पाहिलं, ज्याचा प्रत्येक ठिकाणी नंबर येत गेला आणि त्याचा अजूनही आनंद होतो मला. तर त्यांच्याकडून मला हे शिकायला मिळालं की सामाजिक प्रश्न जे आहेत त्याच्यावर अगदी सुटसुटीतरित्या कसं भाष्य करावं, हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. अर्थात त्याच पद्धतीने हे जे व्हिडिओज मी करते त्यातून तुमच्याशी गप्पा मारता मारता मला स्वतःबद्दल नवीन नवीन काहीतरी मिळत जातं. त्यामुळे माझं हे एक प्रकारचं शिक्षणच आहे. आणि मी विद्यापीठात आहे, मी विद्यापीठात नाट्यशास्त्राचे शिक्षण घेते, त्यामुळे तिथल्या शिक्षकांना मानवंदना. मी आधीच्या कॉलेजमध्ये होते डी शिंदे, तिथल्या शिक्षकांमुळे मला BA इंग्लिश शिकता आलं. सो तिथल्या शिक्षकांना मानवंदना. मी शाळेत होते, त्या शाळेने मला लहानाचं मोठं कसं व्हायचं आणि आपण म्हणतो ना कच्च्या मातीला आकार देतात, तशा पद्धतीने आकार देऊन मला वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे तिथल्या शिक्षकांना मानवंदना. आणि ऑल टाईम माझ्यासोबत सदैव माझ्या पाठीशी उभे असणारे आणि प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ देणारे माझे घरातले आणि एकमेव हक्काचे शिक्षक म्हणजे माझे आई वडील, त्यांनाही मानवंदना. त्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओ आहे. बाकी इतर ठिकाणी प्रत्येकजण आपला शिक्षक असतोच की. आता छत्रपती शिवरायांकडून तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या वेळेस आपल्याला नाही म्हणायचं असेल तर यू शुड से नो मीन्स नो. आणि ज्या वेळेला नाही तेव्हा नाहीच. जर एखाद्या पॉईंटला आपला सतत कोणीतरी फायदा करून घेतोय, त्या बदल्यात आपल्याला काहीच मोबदला मिळत नाहीये, चांगलं वागण्याचा असेल किंवा आपल्या केलेल्या कष्टाचा असेल, तर एका पॉईंटला त्या व्यक्तीला आपल्यापासून डिटॅच करायचं. हेही छत्रपती शिवरायांनी शिकवलं की. हां, पण हेही शिकवलं की प्रत्येक वेळेला आपण युद्धाने जिंकण्यापेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कधी कधी काही ठिकाणी आपण समाजात वावरताना आपल्याला अशा काही युक्त्या वापराव्या लागतात ज्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ असतात. त्यामुळे अशी बरीच उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहेत की ज्यांनी शिकवल्या आहेत गोष्टी. आता APJ अब्दुल कलाम साहेब, मी शाळेत असताना त्यांच्यावरती वक्तृत्व स्पर्धेला भाग घेतला होता आणि त्यावेळेला त्यांच्यावरची माहिती, ते वारले किंवा त्यांचं निधन झालं, त्यानंतर मी जेव्हा त्यांच्यावरची माहिती शोधली त्यावेळेला त्यांच्याविषयीचं माझं ज्ञान आपोआप वाढलं. सो कळत न कळत का होईना आपण सगळेच जण शिकतच असतो आणि आयुष्यभर आपल्याला शिकवणारे आपले शिक्षक अवतीभोवतीच असतात. मग ते कधी निसर्ग असेल, कधी वस्तू असेल, कधी वास्तू असेल, कधी कृत्रिम गोष्टी असतील, कधी जिवंत गोष्टी असतील, अगदी झाडं, पक्षी, पशु, प्राणी, सगळं काही अवतीभोवती आहे ते प्रत्येक गोष्ट शिकवत असतं. त्यामुळे या प्रत्येक शिकवणाऱ्या गोष्टीला आणि माझ्या अवतीभोवती असलेल्या माझ्या प्रत्येक शिक्षकांना, जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांना माझी शिक्षकांकरवी असलेली ही मानवंदना. आता अजून एक शेवटी जाता जाता तुषार भद्रे सरांकडनं मला हे शिकायला मिळालं की एखादी गोष्ट जर आपल्याकडे आली तर ती पॉझिटिव्हरित्या कशी घ्यायची. म्हणजे समाजात अनेक नकारात्मक गोष्टी असतात, त्या सगळ्या बाजूला सारून पॉझिटिव्ह गोष्टींवरती कसं फोकस करायचं हे त्यांनी शिकवलं. सो थोडक्यात काय तर त्यांच्या सकट माझ्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक लोकांना शिक्षक दिनासाठी मनापूर्वक शुभेच्छा किंवा मानवंदना. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत शिक्षक दिन साजरा करायला विसरू नका. कारण जसे डॉक्टर आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात, सायंटिस्ट महत्त्वाचे असतात, आपले मिलिटरी मॅन महत्त्वाचे असतात, तसेच आपल्या आयुष्यात शिक्षकही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण आपल्याला घडवण्यात, आपल्या जडणघडणीत जसे आपले आईवडील महत्त्वाचे आहेत तसेच आपले शिक्षकही महत्त्वाचे आहेत. ओके, सो मी चालली आहे माझ्या काही शिक्षकांना भेटायला. तुम्ही मला सांगा शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्ही काय करता. ओके, बाय बाय.